की काही लोकांशी बोलूया आणि जाणून घेऊया की खरंच या इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये त्यांना त्यांच्या कामाचं काही भेटलंय का पाहूया. कोण आहेत ही पोरं जे स्वतःचं नॅचरल इंटेलिजन्स वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काहीतरी घडवू पाहत आहे. आपण बोलणार आहोत. हाय, नाव सांगा. सिद्धेश कुठून आलात? मी आलोय आता हैदराबाद वरून, जिकडे माझा जॉब आहे. बरं. तिकडून सोडून मी आता दिल्ली AI समिट अटेंड Job करायला सोडलाय की आहे? सोडलाय, नोटीस सर्व करतोय. नोटीस सर्व करतो. बरं, Yes. काय प्लॅन आहे? आता प्लॅन हे आहे की आमची सर्व्हिसेसची कंपनी स्थापित केली आम्ही. तुम्ही त्यामुळे- सगळे एकत्र आहात? हो, आम्ही चौघे अच्छा. को फाउंडर आहोत. सिद्धेश, अजिंक्य ऋषिकेश. आणि मनीष केसवानी. तुम्ही आता इथे आलात तर काय उद्देशाने आलात? आम्ही इकडे आलो मोस्टली नेटवर्किंगच्या उद्देशाने. आम्ही आणि इकडे डिफरंट प्रॉब्लेम स्टेटमेंट, डिफरंट ट्रेडिशनल बिझनेसेस आहे, डिफरंट बिझनेस आहे, त्यांच्याकडून लर्न करायला आणि आम्ही इंटरॅक्ट करायला की काय आपण युटिलाइज करू शकतो AI-बद्दल. बरं, कुठली एक गोष्ट तुम्हाला आवडली किंवा कुठली एक गोष्ट तुम्हाला वाटली की ही आपल्या कामाची आहे? इकडे खूप सारे बूथ्स आहे, रेसिंग म्हणजे ते IBMचं सुपर कम्प्युटर आहे, डिफरंट टाईप्स ऑफ चिप प्रोव्हायडर आहे. तर ते आम्हाला वाटलं की सुपर कम्प्युटर आणि स्वतःचा LLM डेव्हलप करायसाठी जे आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते इकडून आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो. तुम्ही नोकरी सोडली आहे, तुमची वेल सेट नोकरी, आणि तुम्ही आता AI मध्ये घुसला आहात. घरच्यांना काय सांगितलं की मी AI मध्ये काय करणार आहे? घरच्यांना एकच गोष्ट सांगितली की आता जी पुढची पिढी आहे की पुढच्या 5 वर्षात मे बी आमची नोकरी राहील पण नाही, की जसं डेव्हलप होत आहेत LLMची टेक्नॉलॉजी आहे आणि कोडिंग एजंट्स आम्ही स्वतः बघतोय, कारण आमच्या कामामध्ये आम्ही वापरतोय. आम्ही पुढच्या 5 वर्षात आम्ही ॲज अ इंजिनियरची गरजच पडणार नाही. त्यासाठी आम्ही स्वतःला अपस्किल करतोय आणि आम्ही प्रोव्हायडर बनतोय त्या गोष्टीचं, की नॉट इवन लाईक डुईंग अ जॉब बट टू क्रिएट एम्प्लॉयमेंट, क्रिएट अ प्रोव्हायडर ऑफ दिस टेक्नॉलॉजीज टू अक्रॉस द वर्ल्ड ग्लोबली. पुढच्या 5 वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता? आम्ही फक्त मॅनेजमेंट लेवलवर असणार, डिसिजन मेकिंग लेवलवर, आणि त्यात बी आपण AIचा हेल्प करणार डिसिजन मेकिंगमध्ये, की काय आहे, कोणत्या कस्टमर्सला आपण टार्गेट करायला पाहिजे. तर पुढच्या 5 वर्षात आय थिंक नंबर ऑफ स्मॉल बिझनेसेस खूप वाढणार आहे. भारताने कुठली एक गोष्ट सुधारण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? रिसर्च बजेट, प्रोफेशनल ट्रेनिंग्स, हे सगळे जे आहे कोर्सेस जे आहे, अपस्किलिंग जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे ॲट गव्हर्नमेंट लेवल, ॲट स्टेट लेवल, एव्हरीथिंग. सो याचे नवीन रिफॉर्म्स लागणार, नवीन थोडे ॲक्ट्स लागणार, कारण की AI-सोबत सगळ्या कंट्रीज चेंज होत आहे. सो वी नीड आपण जर सगळ्यात समोर राहिलो, जशी ही समिट आपण ऑर्गनाईज करतो, नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा 10 टाइम्स मोठी समिट करतो आणि सगळं स्मूथ चाललं, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर वी नीड अ बजेट फॉर दॅट अँड वी नीड ट्रेनिंग, वी नीड अ अटेन्शन. 2 शब्द म्हटलास, 10 टाइम्स बिगर आणि स्मूथ. कशाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे? स्मूथ, कारण की बिकॉज स्मूथ, जर ही समिट पुन्हा अजून स्मूथ झाली तर देर इज नो नेगेटिव्ह फीडबॅक, तर यू कॅन इमॅजिन बरोबर. व्हॉट लेवल आर वी स्टँडिंग ॲट. सो दॅट्स वाय.